नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा नवसंघर्ष संघटना. मी जयंत रौंदाळे, उपजिल्हाध्यक्ष नवसंघर्ष संघटना, नवसंघर्ष रिक्षा चालक मालक संघटना. पुन्हा तुम्ही आता बघू शकता तिथं आपले नवसंघर्ष संघटनेचे सर्व शिलेदार हाक मारतात हजर झालेले. जाती व्यवस्था पार करून जाती व्यवस्थेला इकडे मजरबाईची रिक्षा आहे. सांगण्याचं तात्पर्य हे आहे की जाती व्यवस्थेला बाजूला सारून सर्व शिलेदार इथे मदतीसाठी आलेले. इथं काही कोणतंच असं जाती धर्म बघितलं जात नाही नवसंघर्ष संघटनेमध्ये. हे बघू शकतात आपले सर्व शिलेदार आलेले. नवसंघर्ष संघटनेचे जिल्हा प्रमुख आहे आपल्यासमोर. ते आपल्याला 2 मिनटात सांगतील का काय प्रॉब्लेम झाला होता आणि कशा पद्धतीने मदत झाली आहे सरांना. जय महाराष्ट्र. नवसंघर्ष संघटना, नवसंघर्ष रिक्षा चालक मालक संघटना, नाशिक शहर, नाशिक जिल्हाध्यक्ष म्हणून मी समाधान भूषण पाटील. आपले राजेश गुलाब चव्हाण सर आपले मसरूळचे रहिवासी ते सभासद आहे आपले. तर त्यांची गाडी आहे ना, आपले छोटा हत्ती होते एक व्हाईट कलरवाले, त्यांनी ठोकली मागून आणि ठोकल्यामुळे त्यांनी लगेच ग्रुपवर मेसेज टाकला. त्यामुळे तो ग्रुप मी आम्ही सर्व पदाधिकारी ॲक्टिव्ह असल्यामुळे तात्काळ तो मेसेज बघितला आणि आपले इथे वडाळा गावचे रहिवासी आपले मोहसिन शेख सर, आसिफ शेख सर यांनीसुद्धा तात्काळ मेसेजला रिप्लाय केला आणि लगेच ते तात्काळ सह्याद्री हॉस्पिटल या सिग्नलला पोचले. आम्ही सर्वजण तिथं पोचलो आणि आपले राजेश चव्हाण सर यांच्या गाडीचा बघितलं तर ॲक्सिडेंट तर ते काय किरकोळ होता, तो छोटा हत्तीवाला निघून गेला. परंतु काय हरकत नाही, छोटंसं असल्यामुळं आपण त्यांना काही दबाव आणला नाही आणि म्हणजे त्यांच्यावर दबाव पण आणला नाही आणि त्यांना रिक्वेस्ट पण केली नाही. आणि राजेश सरांनी त्यांना रिक्वेस्ट केली होती, ते भरपाई पण द्यायला तयार होते, पण त्यांना वेळ नसल्यामुळे ते निघून गेले. आणि राजेश सरांचं किरकोळ काम असल्यामुळे आम्ही त्यांना धीरावा देऊन आणि त्यांना सांगितलं की हे किरकोळ काम आहे, आपण करून घेऊ, काय हरकत नाही आहे. तर त्या पद्धतीनं तो प्रॉब्लेम सॉल्व्ह झालेला आहे. तर आपल्या नवसंघर्ष संघटनेचे सर्व शिलेदार जे डीमार्ट आपले इंदिरानगर डीमार्टला, साईनाथनगरला डीमार्ट आहे, त्या डीमार्टच्या स्टँडवरती असतात. आसिफ शेख सर, मोहसिन शेख सर हे सर्व तात्काळ उपस्थित झाले. आणि आपले नवसंघर्ष संघटनेचे नाशिक उपजिल्हाध्यक्ष जयंत रौंदाळे सरसुद्धा इथं उपस्थित झाले आहेत. मजर शेख आपले नवसंघर्ष संघटनेचे तरुण तडफदार युवा नेते ते सुद्धा इथं उपस्थित झालेले आहेत. तर आपण थोडंसं मोहसिन शेख सरांच्या पण प्रतिक्रिया घेऊ, आसिफ शेख सरांच्या सुद्धा प्रतिक्रिया घेऊ आणि राजेश चव्हाण सरांच्या सुद्धा एक छोट्याशा प्रतिक्रिया घेऊ. त्यांच्यातून ऐकू आपण. बोला राजेश सर. तर नमस्कार सर, माझी राजेश चव्हाण. आज मी ग्रुपवर जसा मॅसेज टाकला तर 5 मिनिटात सगळे सभासद तयार झाले. लवकर येऊन मला थोडा धीर दिला बा, असं काही अर्थ नाही. पण मला एवढा आता अभिमान आहे, मी एवढ्या ग्रुपवर एकच मॅसेज टाकला तर सगळेजण इथं हजर झाले. मला तेवढा अभिमान आहे. म्हणजे आपलं नवसंघर्ष संघटनेचे सभासद किती वेळात लवकर येतं बा, असं मी एवढंच बोलतो. तुम्हाला अजून एक सांगू इच्छितो की आता जशी तुम्हाला मदत भेटली आहे तशी तुम्ही पण इतरांना मदत करा आणि तुमच्या जवळपासचे मित्र ओळखीचे वगैरे कोणी असणार तर त्यांना आपल्या संघटनेची माहिती द्या आणि आपल्या संघटनेमध्ये येण्यासाठी त्यांना प्रोत्साहित करा. धन्यवाद सर. तुम्ही आता आज तुम्हाला जशी मदत मिळाली तसं तुम्ही आज इथून पुढे लक्षात ठेवा का 3 लोकांना तुम्ही पण मदत करायची. ते आपले सभासद असोत किंवा नसोत, पण त्यांचा काही प्रॉब्लेम असेल तर आपल्या ग्रुपवर टाकायचा. तुमच्याकडून नाही सॉल्व्ह झाला तर ग्रुपवर टाका. ग्रुपवाले 100% ॲक्टिव्ह राहता. तुमच्यापर्यंत ती मदत तुम्हाला 100% जशी आज तुम्हाला मदत मिळाली तशीच मदत त्यांना पण मिळेल आणि तुम्ही पण तशी मदत करा, एवढं आश्वासित करतो मी तुम्हाला. बाकी सर ओळख करून द्या आणि 2 शब्द बोला. सगळ्यांची ओळख करून द्या. आपल्या नवसंघर्ष संघटनेच्या गावचे रहिवासी आहेत हे आपले मोहसिन शेख सर, आपले मजर शेख सर आणि आपले आसिफ शेख सर आपले डीमार्टचे स्टँडला राहतात ते. आणि आपलं तुमचं नाव काय सर? रफिक शेख, शफीक शाह सर हे आपल्या सर्व मदतीला आपल्या इथं सह्याद्री हॉस्पिटल ते मदतीला धावून आले आपल्या सभासदासाठी. त्यासाठी नवसंघर्ष संघटना रस्त्यावरती कसे काम करते, किती ॲक्टिव्ह आहे हे आपल्याला सांगण्याची काही आवश्यकता नाही, परंतु प्रत्येक सभासदाने ॲक्टिव्ह राहावं हीच मी तुम्हाला सर्वांना विनंती करतो. आणि सर्वांनी एकमेकाच्या मदतीला धावावं. जसं सतीश सरांनी आपल्या प्रदेश उपाध्यक्षांनी सांगितलं तसं सर्वांनी एकमेकाच्या मदतीला तात्काळ धावावं हीच मी आपल्याकडे विनंती करतो आणि थांबतो. जय महाराष्ट्र. सर बोला. आज जय महाराष्ट्र. आज जे आमचे काय नाव सर? राजेश चव्हाण सरांची जे गाडीचा अपघात झाला किरकोळ, काही मोठं नव्हतं तरी सगळे इकडे एक ठिकाणी जमा झाले. त्याचा आम्हाला खूप
जेवढे पण सभासद आले मी त्यांचा आभार मानतो. आणि संघटनाचं जे काम आहे खूप चांगलं याला म्हणतात संघटनाची ताकद. एवढं बोलून मी आपले 2 शब्द संपवतो. जय महाराष्ट्र. सर बोला, काय सांगणार तुम्ही? बोला बोला सर. जे वाटेल ते बोला, जे हां कुछ भी बोलो. बोलो बोलो. कसं काम वाटलं तुम्हाला? संघटनेचं काम कसं वाटलं? संघटचं जे आहे आपली ते लय चांगलं वाटलं मला. बरोबर. ग्रुपमध्ये जेवढे सगळे आले मदतीला भाऊचे, असंच जेव्हा सगळ्यांनी, ही कृपा आहे आमची, तर सगळे जेव्हा आणि सगळ्यांनी तसंच काम करावं जसं आम्ही केलं, ग्रुप करतोय. बरोबर आहे. धन्यवाद. आणि वेळ सांगून येत नाही, वेळ कोणावरही येते. आणि पाणी पाऊस चालू आहे, कोणाच्या गाड्या बंद पडतात, कोणाचा काही नुकसान होतो. जेवढे पण सभासद आहे मला त्यांच्याशी विनंती आहे की जे ग्रुपवर आपण जे बघतो त्याला तुम्ही फॉलो करा, तुम्ही रिस्पॉन्स द्या. फक्त सभासद होऊन त्याला रिस्पॉन्स देणं नाही देणं त्याला काय अर्थ नाही. त्याला रिस्पॉन्स द्या. त्याच्याने आपली जर आपण पुढे अडकलो तर कोणी आपल्या मदतीसाठी यायला पाहिजे. आणि आमची संघटना जी आहे ते सगळ्यांसाठी आहे. पण विनंती आहे की जेव्हा आपल्या ग्रुपमध्ये काही मेसेज वगैरे येतात तर कृपया करून एकमेकाची हेल्प करायला या. जय महाराष्ट्र. बोलो मजर भाई, क्या बोलते? आप कहाँ पे थे? महाराष्ट्र. मैं आनंदवाली से आया, मैंने सुना. हां बोलो आगे. मी आनंदवाडीला बुकिंगवर असताना मला समाधान पाटील सरांचा फोन आला आणि मग त्यांचा आमचा कॉन्टॅक्ट झालं. मी त्यांना म्हटलं मी थोडं लांब आहे. मग सरांनी लगेच दुसऱ्या सभासदांना फोन केला आणि तात्काळ ते इथं कुठे झालं होतं ॲक्सिडेंट? सह्याद्री हॉस्पिटल. सह्याद्री हॉस्पिटलला ते सर्व जमा झाले आणि नंतर मी पण जमा झालो. काही कारणाने काही सभासद लोक ग्रुपवर ॲक्टिव्ह नसतात, त्यांची बुकिंग